गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवलं आहे. महाराष्ट्रात सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरलाय. शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी गुरुवारी मोठा दावा केला. ते म्हणाले की उद्धव ठाकरे गटातील 6 लोकसभा खासदारांनी पक्ष बदलून शिंदे गटात प्रवेश केला. शिंदेंच्या नेत्यांच्या दाव्याने राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी म्हणाले महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर घडले आहे. आज 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला. ते आमच्यात सामील झाले ही चांगली गोष्ट आहे. मी त्यांचे आमच्या पक्षात स्वागत करतो. जर कोणत्याही नेत्याला जनतेसाठी काम करायचे असेल तर त्याने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी व्हावे. उद्धव ठाकरे यांचे किमान 9 विद्यमान खासदारांपैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असून पक्ष बदलण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य फुटीनंतर निर्माण झालेल्या आणि पक्ष 2 गटांमध्ये विभागणाऱ्या 2022च्या राजकीय संकटाची आठवण करून देणाऱ्या राजकीय संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राज्यसभा खासदार ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट उद्ध्वस्त होत आहे. ऑपरेशन टायगरबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतापराव जाधव म्हणाले की हे प्रकरण आता लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत आहे. खासदारांनी सादर केलेले पत्र ही शिवसेना ठाकरे गटाची अंतर्गत बाब आहे. लोकसभा अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेच्या आगामी स्थापना दिनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारधारेचे खरे समर्थकच हा ऐतिहासिक प्रसंग साजरा करण्यासाठी एकत्र येतील. उद्या शिवसेनेचा स्थापना दिवस आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवणारे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.